शब्दवेधच्या पूर्ण टीमला पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे. अलीकडे दागो काळे सर अतिरिक्त या महत्वाच्या अनियतकालिकाचे संपादक तसेच वर्णमुद्रा नियतकालिकाचे 2017चा यशवंत मनोहर संशोधन केंद्राचा उत्कृष्ट समीक्षेचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्याचबरोबर पाटणकर पुरस्कार त्यांच्या आकडे समीक्षा लेख संग्रहाला प्राप्त झाला आहे. मी फार वेळ विलंब न लावता सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या पुस्तकाचा परिचय करून द्यावा. हा, 1 मिनिट सर, मी अनम्यूट करतो. हा, तुमच्याकडून करा सर अनम्यूट. हा, ठीक आहे. आवाज येतो? हो, येतो. नमस्कार. लॉकडाऊन स्पेशल डिजिटल फोरम द्वारा आयोजित पुस्तक समजून घेऊया या वेब सिरीज मालिकेत सर्व मित्र मैत्रिणींचे स्वागत. ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल लॉकडाऊन डिजिटल फोरमच्या सर्व चमूचे मी दागो काळे. समजून घेऊया वेब मालिकेत माधव गोरख कांबळे यांचा वेदनांकित घुंगराचे संदर्भ हा कविता संग्रहाच्या माध्यमातून विठाबाईची चरित्र कविता आपल्याला समजून घ्यायची आहे. ती समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. हा समजून घेण्याच्या पूर्वी आपण या संग्रहाचा ब्लर्ब वाचूया आणि म्हणजे पुस्तकाचे अंतरंग समजून घेण्यास मदत होईल. हे पुस्तक ऑफर पाईन यांनी प्रकाशित केले आहे. ही चरित्र कविता समजून घेण्यासाठी ब्लर्ब असा आहे की विठाबाई नारायणगावकर या पात्राला केंद्रबिंदू ठेवून महादेव गोरख कांबळे यांनी हे वेदनेचे गाणे रचले आहे. तमाशा, समाजगीत, कलावंतिनी हे जग आजवर बऱ्याच माध्यमातून मराठी माणसाला उमजून आलेले असले तरी कवितेचा रचनाबंध योजून या संदर्भात केलेली एक महत्वाची मांडणी आहे. एका विशिष्ट विषयाभोवती कवितेचा कोश विणताना रचनेतील काव्यतत्व हरवण्याचा धोका पत्करावा लागत असतो. पण घुंगरांच्या वेदित करताना महादेव गोरख कांबळे यांनी हे आव्हान सहज केलेले दिसून येते. कवितेच्या माध्यमातून सांगितलेली जगण्याला अपरिहार्यपणे सामोरे जाणाऱ्या विठाबाई सारख्यांची ही वेदनांकित कहाणी प्रातिनिधिक होऊन जाते. वाचकाला अंतर्मुख व्हायला भाग पाडते. हतबलतेची, असहायतेची जाणीव, तीव्र अशी जाणीव करून आपल्याला अस्वस्थ करूनही सोडते. असा या संग्रहाचा ब्लर्ब आहे. आणि ही चरित्र कविता समजून घेण्यासाठी कवितांकडे तिच्या 2 आयामातून पाहण्याचा प्रयत्न महादेव गोरख कांबळे यांनी केलेला आहे. कोणते भाग आहेत? 2 भाग. एक, विठाबाई एक कारुण्याचं वन, आणि दुसऱ्या भागामध्ये आता विठाबाई बोलू लागली. अशा प्रकारच्या 2 भागातून ही कविता महादेव कांबळे यांनी लिहिलेली आहे. या 2 भागाला मी माझ्या परीने समजण्याच्या दृष्टिकोनातून 2 विभागात अशी एक मी मांडणी केलेली आहे माझ्या टिपणाची. एक, विठाबाई कारुण्याचं वन म्हणजे अनुभवाच्या पातळीवरून समजून घेता येणारी विठाबाई, असा एक धागा मला त्यात मिळालेला आहे. 2, आणि उपयोजनाच्या म्हणजे स्त्रीच्या विद्रोहाच्या पातळीवरून समजून घेता येणारी विठाबाई, अशा 2 तऱ्हेच्या पातळ्या आम्ही या संग्रहाच्या माध्यमातून मला आढळल्या आहेत. अशा माझ्या टिपणाचा असा एक प्रवास आहे. तो समजून घेताना आपण पहिल्या भागातील 2-3 कवितांचे वाचन करून व नंतर टिपण समजून घेऊ. नंतर या टिपणानंतर उपयोजनाच्या पातळीवरील विठाबाईचे मनोगत समजण्यासाठी 2 कवितांचे वाचन करू आणि आपल्या आजच्या पुस्तक समजून घेऊया याला विराम देऊ.
तर ही विठाबाईची चरित्र कविता आहे. आजच्या अनुचित श्रेयवादाच्या काळात आपली कला आणि कला बीजांची भान राखणाऱ्या कवितेत महादेव गोरख कांबळे यांचा प्रयोग हा कविता म्हणून फार महत्वाचा आहे. ही कविता विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर तिच्या व्यक्तिमत्वातून निष्ठत नाही. तमाशाच्या फळातील बोर्डावरील आपले असणे आणि लब्ध प्रतिष्ठित लोकांची कलेला समोर जाणारी वेगळी नीतिमत्ता यातील अंतर वेगळे असू शकत नाही. असे असले तरी स्त्रियांच्या दुःखाचा मूलभूत असा दृष्टिकोन विठाबाईंच्या विचाराच्या विसंगत जात नाही. त्यांच्याबद्दल किंचितही दुस्साह व्यक्तिमत्वातून जाणवत नाही. हा मोठेपणा त्यांच्या चरित्रातून आणि बोलण्यातून वेळोवेळी अनुभवात येताना दिसतो. मी मात्र नशाबाज, मी रंगेल, मी नखरेल, तुम्ही सगळ्या जणीच म्हटलं तर माझ्यावानीच वागता, पण समाजगीर नाही म्हणून कुणाचाही आक्षेप नाही तुमच्यावर. बाईनं बाईला नावं ठेवावी असा अर्थ नाही याचा. महादेव गोरख कांबळे यांनी हा चरित्रात्मक काव्य विषय 2 पातळ्यावर सादर केला आहे. अनुभवाच्या पातळीवरील विठाबाई, कारुण्याचे वन, आणि दुसऱ्या भागात उपयोजनाच्या भूमिकेतून त्यांना आकळलेली स्त्री, केवळ स्त्रीचं अस्तित्व त्यांनी मान्य केलेलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर विठाबाईचा सर्वस्व नाकारण्याचा अधिकार अत्यंत महत्वाचा आहे. तो नकार वरवरचा नाही, आपण तो तिच्यामध्ये असलेल्या आईपणाच्या निर्मिती क्षण जाणीवेतून आलेला आहे. प्रत्येक बाईच्या मनातील आईपण ही सुंदर आणि जिवंत अशी गोष्ट आहे. त्यापुढे जगाने उभ्या केलेल्या सगळ्या मान्यता खोल आहेत, तिची अस्मिता पुरुषपणाच्या कसोटीने सिद्ध होत नाही. हा प्रत्यक्ष जगण्यातून आलेला दृष्टिकोन या चरित्रमय कवितेची अत्यंत महत्वाची बाजू आहे. कवितेमधून एक व्यक्तिमत्व आपल्याला घडताना दिसते. तर या पहिल्या भागात समजून घेण्यासाठी यातल्या 2-3 कविता मी तुम्हाला कवितांचे वाचन करतो, म्हणजे हा नेमका भाग आपल्याला समजून घेता येईल. या पुस्तकातील 7 नंबरची पहिल्या भागातली ही कविता आहे. तुझ्या आधीची आणि तुझ्या नंतरची स्वातंत्र्य रेषा, तुझ्या आधीची आणि तुझ्या नंतरची पारतंत्र्य रेषा रिंगण करून उभी आहे. कुणीही त्यातून मुक्त होऊ नये म्हणून तू ह्या रेषेवर थया नाचलीस. तुला कुणीच केलं नाही बंदिस्त तुझ्या मालकाशिवाय. तुझ्याजवळ ठासलेली माया, तुझ्याजवळ साठलेली माया, तो लंपास करायचा तुला कळलंच नाही. पारतंत्र्याची रेषा तुला केव्हा बिलगली ते. तुला कळलंच नाही पारतंत्र्याची रेषा तुला केव्हा बिलगली ते. आता 23 नंबरची एक कविता आहे. विठाबाई तुला मी पाहतोय. विठाबाई तुला मी पाहतोय शहरातल्या उंच इमारतीमध्ये. विठाबाई तुला मी पाहतोय पांढरपेशा टुमदार घरात. विठाबाई तुला मी पाहतो झोपडपट्टीतल्या उदास कालव्यात. विठाबाई तुला मी पाहतो दर आठवड्याला, दर महिन्याला, दर वर्षाला पोटा पाण्यासाठी नव गाव शोधणाऱ्या भटकंती पाया. प्रत्येकीच्याच पावलाला बिलगून बसलीये घुंगर. प्रोफेशनल होऊन पोटाचा भूक तमाशा बाजूला सारून स्टेज शोच्या नावानं, स्नेह संमेलनाच्या नावानं
बारीक चिरीक स्पर्धेच्या नावानं साऱ्या जणी तुझ्याच परंपरेने चालतायत. बालपणी, तारुण्यात, संसार करताना, म्हाताऱ्या झाल्यावर मात्र यातली एकही तुझं नाव घेत नाही. यातली एकही बाई वेगळी नाही तुझ्यापेक्षा. विठाबाई प्रत्येक बाई, विठाबाई प्रत्येक बाई विठाबाईच असते. आणि अं, त्यानंतरची 24 नंबरची एक कविता आहे पहिल्या भागामधली. भूगर्भातले काळोख पाणी, भूगर्भातले काळोख पाणी जर होऊन गेले, त्याच्या अंगावर अमाप जलदीची जीवघेणी वळवळ, कुठून तरी ढासळतय त्याच्या अंगावर प्रचंड ओझ, तेव्हा पाण्याचा होतोय थरकाप. एवढ्यात तिथे कुणीतरी आलंय हातात दिवा दिवा घेऊन, उजेडाच्या भीतीने तिथली गर्दी लपू का पाहते. ती पहा, ती पहा डोईवरचे केस मोकळे सोडून डोळ्यात विस्तो भरून पाहते. फक्त काळोख पाण्याला पाहते. फक्त काळोख पाण्याला आलाय दिलासा. गर्भगडी श्वासांची अर्धमेली अवस्था. तिने साऱ्यांच्या नाकात घातली वेसण, पायात घातल्या आहेत बेड्या, आणि विचारले त्यांना इथे का लपलाय. तिने ओळखलं तिने ओळखलं ही हैवान अवलादच कुणालाही सुखानं जगू देणार नाही. त्या साऱ्यांनी खाली घातलेल्या माना पाहून, त्या साऱ्यांची बोलती बंद झालेली पाहून ती म्हणाली, आता तुमचे काही खरे नाही. तिने सप्तरंगी उजेडाला आगीचे लोळ करून सोडून दिले थेट त्यांच्या अंगावर. तिने ढोलकीच्या खणखणाटातच चापकाने पुरून काढले तिच्या पायातले टाळ. झालंय की डोक्यात आता सध्या माझ्याकडे होत्या त्याच्या 12 प्रति. डोक्यात मारले जोराने, नऊवारीने आवडले त्यांचे गळे. तिने लवून मुजरा केला अर्धमेल्या जीवासमोर, आणि हसत निघून गेली ती दुसऱ्या ठिकाणी. अशी पिलावळ शोधायला सांग भलं, बाईच्या नावानं चांग भलं म्हणत. हे अशा तीन कविता आपण वाचल्या. त्यानंतरचा असा एक उपयोजनाचा या कविता संग्रहाचा भाग आहे, तो आपण वाचूया. पिढ्यान पिढ्याच्या बाईपणातून व सुटणाऱ्या अनंत परंपरेतील विठाबाई ही एक प्रतीक आहे. तिला सोसावी लागलेली झळ कोणत्याही काळातील अग्निपरीक्षेपेक्षा कमी नव्हती. नृत्यकलेला सन्मानाचे दिवस येण्याच्या पूर्ण बांधणीचा काळ तिला सोसावा लागला. देहाची पर्वा न करता हिंकस अशा प्रवृत्तीला तोंड देत तिला समाजाची अभिरुची घडवावी लागली. तरीही समाजवीराची दात, धर्म आणि कपाळावर बसलेला कमीपणाचा शिक्का हा सुटला नाही. संस्कृतीच्या ठेकेदारांनी या जगण्याची कला होऊ दिली नाही. एक महत्वाचं आहे. या कलावंताच्या आयुष्यात नरक शोधण्याचे वास्तवच पुढे आले. कोणत्याही अकॅडमिक स्तरावरून लोककला संवर्धनाची भाषा कोणत्याही व्यासपीठावरून बोलल्या गेलेली नाही. कलेचा दृष्टिकोन ठरवण्यात आला. अभ्यास मंडळे आणि अध्यासनाचे संकेत मिळाले. अनुदान घेणारी संस्कृती उदयास आली. शोध आणि प्रबंधाच्या फायली वाढल्या. परंतु परंपरा टिकवणारे कलावंत हे उपेक्षितच राहिलेले आहेत. त्यांचा विचार, त्यांची बांधिलकी सन्मानाने मिरवली गेली नाही. त्यांचा विचार कोणत्याही प्रकाराने या वास्तवात रुजू दिला गेलेला नाही आहे. ही खंत त्या संबंध चरित्र अवकाशाचा असा एक भाग मला वाटतो. केवळ संस्कृती टिकवणे हे कला संवर्धनाचे काम नाही. ती वाढली पाहिजे, निरंतर वाढली पाहिजे. त्याच प्रवाहाने काही अनेक सामावून ती वाहत राहिली पाहिजे, असा एक संस्कृतीचा संकेत असतो. समाजगिराची जात, समाजगिराचा धर्म आणि कपाळावर कमीपणाचा शिक्का. अक्करमाशी रक्त वाहत बदनाम जिंदगीतून,
कुळाच्या मूळ पुरुषाचे कुठे नक्की नाव सांगता येते? कुळाच्या मूळ पुरुषाचे कुठं नक्की नाव सांगता येते? बोर्डावरच्या नाचावरच ठरते पाहून पण. बोर्डावरच्या नाचावरच ठरते पाहून पण बोर्डावरल्या ओळखीवरूनच फुटते सुपारी आणि सुरू होतो संसार. बोर्डावरच्या खणखणाटाचं चाहूल लागते नव्या पाहुण्यांची, चाहूल लागते नव्या पाहुण्याची. आम्ही कित्येक कलाकारांचा जन्म असाच झालाय. संस्कृतीच्या ठेकेदारांनी याचे खूप भांडवलही केले आजपर्यंत. या सगळ्या व्यवस्थेने लादलेल्या पिळामध्ये मी काय करू म्हणजे माझ्यातील कलेचा धर्म लोकाभिमुख होईल, अशी अशी त्यांची कळकळ होती. आणि या नरकाला सोडून जाण्यासाठी आयाम मिळेल, म्हणजे या नरकाला सोडून म्हणजे कलेला चांगले दिवस आले म्हणजे मला पण चांगले दिवस येतील, अशी एक खंत तिच्या मनात होती. ही कलेसाठी तिच्या उत्थानासाठीची असलेली बांधिलकी या कवितेतून पोट तिडकीने या कवीने पुढे आणलेली दिसते. या कवितेमधून येणारा विठ्ठल अगदी सहजपणे येत नाही. त्यातून उभा केलेला काळ हा महाराष्ट्राचे सांस्कृतिक संचित म्हणून पुढे येतो. तो लोकाभिमुख चळवळी आणि संतांच्या प्रबोधनाचा काळ होता, असे आपल्याला म्हणता येते. समानतः त्या आध्यात्मिक लोकशाहीचा भाग असला तरी त्या वृत्तीचे झिरपणे खालच्या सामाजिक अंगापर्यंत पोचले नसल्याची खंत अत्यंत जीवघेण्या स्वरूपाची आहे, ती या संग्रहात मधून व्यक्त झालेली आहे. वंचितासाठी कवितांचे भंडार फुटले, कळवळ्यांची जाती निर्माण झाली, परंतु त्यांच्यासाठीचा प्रकाश कुठेतरी उजेडाची दलाली बायांसाठी दिलेली हाक हा तिच्यातील लढाऊपणाचा अजेंडा आहे. तिच्या स्वातंत्र्याच्या आड येणाऱ्या गोष्टींचा त्याग करण्याची धमक शोषणातून झालेल्या दुःखातून आली आहे. असं त्या प्रकारचं असं एक शोषण त्या बाईने आपल्या उमेदीच्या काळामध्ये भोगलेलं आहे. त्यात धर्माची अंगावर चिकटलेली गुलामगिरी, दगडाच्या देवळातील गाभाऱ्यातले देवपण, कपाळावरच्या कुंकवाच्या खोट्या प्रतिष्ठा, पांढऱ्या कपाळावर टपून बसलेल्या नजरा, याबद्दलचा सर्वसमावेशक असा हिशेब आपल्या कर्तृत्वातून त्यांना चुकवायचा होता. त्यासाठी या दुःखाच्या गाभ्यापर्यंत, त्याच्या कार्यकारण भावापर्यंत जायचे आहे. बायांच्या दुःखाचे कारण शोधायचे आहे. आता विठाबाई बोलू लागली म्हणजे या त्या कलावंतींचं हे उपयोजन आहे, सामाजिक स्तरावर जाणारा एक उपयोजन आहे. ती बोलू लागली म्हणजे अशा प्रकारचा एक दुसरा टप्पा या कवितेत माधव गोरख कांबळे यांनी आपल्या विलक्षणपणे त्यांनी मांडलेला आहे. या भागातून कवितेच्या माध्यमातून विठाबाईचा उमटलेला प्रतिध्वनी म्हणजे आजच्या शोषित स्त्रियांचा प्रातिनिधिक असा स्वर मानला जातो किंवा मानला पाहिजे. कवीने विठाबाईचे रूपक योजून आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्राणांतिक असा प्रयत्न या कवितेतून केलेला दिसतो. विठाबाईचे जीवन म्हणजे जिवंत असे शोषण आहे. व्यवस्थेने आपल्या पुरुषार्थाची दिलेली ग्वाही आहे. या शोषणामध्ये उच्चभ्रूंचे सामाजिक स्वास्थ्य शोधण्याची परंपरा ही अंतर्भूत आहे. त्यासाठी विशिष्ट वर्गाचा दिला जाणारा बळी या व्यवस्थेचे
एका नरकाच्या जन्माची निर्मिती पुनर्निर्मिती सतत घडवावी लागते, करावी लागते. ही या व्यवस्थेने निर्माण केलेली कडेलोटाची अशी परिस्थिती आहे की या संग्रहातून आपल्याला त्याच्या वाचनातून ठरवता येते, सिद्ध करता येते. तंबूतल्या चांदण्या कालही गरबाळल्या. तंबूतल्या चांदण्या कालही गरबाळल्या आणि आजही गरबाळतात. त्यांच्या अंगावर हातच रोजच कुणाचा तरी, अशातच पळते नव्या चांदण्यांची भर. आजी त्यांचा भार हलका करण्यासाठी पोटात काटे भरून जगण्यापेक्षा घुंगराची सोबत त्यांना अधिक खात्रीची वाटते. किती दिवस सोसायचं बायांनी हे बळजबरी जगणं. जोपर्यंत या गुलामीच्या बेड्यांची जाणीव व्यक्ती व समष्टीला होत नाही, तोपर्यंत उठावाची भाषा अशक्य आहे आणि स्वातंत्र्याचा अर्थ करणे तर त्याहून दुरापस्त अशी गोष्ट आहे. व्यवस्था साहजिकच व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर गदा आणत असते. त्याला विरोध करणे म्हणजे आपल्यात निर्माण झालेल्या अस्तेपणाचा अंकुर शोधणे होय. या दृष्टीनेही या कवितेचा विचार होणे गरजेचे आहे. ही नुसती शोषणाची व ते स्वीकारण्याची कविता नाही. तिचे असणे माणसाच्या अस्तित्वाला आवाहन करून जाते. एका बंडाचा उद्घोष नव्या पिढीच्या हाती देताना ती दिसते. त्यात बायांच्या वाटावर पसरलेल्या जाती धर्माच्या इंगळ्यांना चिरडत पुढे जाणे, राजकीय प्रक्रियेतून संसदेची सूत्रे हातात घेणे, न्यायपालिका आणि न्याय व्यवस्थेच्या पटलावर विराजमान होऊन आपलं निरपेक्ष विचारसूत्र पुढे ठेवत न्याय अशी व्यवस्था निर्माण करणे शिक्षणातूनच क्रांती होऊ शकते. हा असा या कवितेचा अजेंडा आहे. आपल्याला ज्यांनी नाचायला भाग पाडलं त्यांना विद्वतेच्या भरोश्यावर नाचू शकतो ही लोकशाहीवादी धारणा महत्वाची वाटते. या उपेक्षित तंबूला सवैज्ञानिक मार्गाने मुख्य धारेत आणू शकतो. हा आलेला आत्मविश्वास मला महत्वाचा वाटतो. या व्यवस्थेला वठणीवर आणण्याचा मार्ग संविधानातूनच जातो. मला वाटते असे सूचन कवीने या कवितेतून साधले असावे. माझे टिपण पूर्ण झाले. या टिपणानंतरच्या ज्या कविता आपल्याला वाचायच्या आहेत त्या कविता आपण वाचू आणि नंतर आपण विराम देऊ. तर दुसऱ्या भागामधली ही 9 नंबरची कविता आहे. मी विठ्ठलाला म्हणाले, विठ्ठला तुझी रुक्मिणी जर कमरेवरचा हात सोडून कंबर हलवत नाचली असती तर तुझी रुक्मिणी माझ्या पुढे झुकली असती. देवा तमाशा वाईट असतो. मला मग सांग, तुझा प्रत्येक भक्त तिथं शिट्ट्या कशा वाजवत असतो. अन तुझ्या पायावरचा माथा माझ्या पायातल्या घुंगरापुढे सुद्धा कसा काय झुकत असतो. तू अनेक घरंदाज बायकांना आशीर्वाद दिला असेल. मी तर जन्मले तुझ्या वाळवंटात, मी काहीच मागितले नसेल. तू काय दिलंस मला. पायात चाळ, अंगावर 9 वारी आणि बोर्डावरचा लखलखाट. देवा उगवत राहिली माझ्या अंतरंगात रोज दुःखाची नवी पहाट. पुढं माणसं जोरात ओरडायची, पाठीमाग तंबूत माझं बाळ रडायचं. तरी सुद्धा मी नाचत राहिले. शिट्ट्यांचा वार काळजात सोसत राहिले. सावधान विठ्ठला, तुझ्या मंदिरात आता आरती ऐवजी बोर्डावरची लावणी घुमत जाईल. आणि तुझी रुक्मिणी पायात चाळ बांधून सगळ्यांना मुजरा करत राहील. मग नाईलाजानं तुलाही नाचावं लागेल. मग सांग विठ्ठला, मंदिरात भरलेल्या तमाशातून तुझी सुटका होईल तरी कशी. ती कदाचित तुलाच व्हावं लागेल बोर्डावरची मावशी. विठ्ठला तू सगळ्यांची आई विठाई झाला.
पण भक्तावर प्रेम करताना हातचा राखून ठेवला. बाई तसं करता नाही. बाई तसं करत नाही. मग ती कोठ्यावरची असो, नाचणारी नसो किंवा प्रतिवलता असो, बाईने कधीच हातचा राखला नाही. लेकरांना दूधच पाजलं आपल्या, विष कधीच पाजलं नाही. बाई चांगली असो किंवा वाईट, तिच्या काळजातून प्रेमाचा झरा वाहत असतो. प्रत्येक बाईच्या मनात आईपणाच जिवंत टिकून असतो. सांग विठ्ठला, एवढं साधं सोपं जगण्याचं तत्वज्ञान तुला कसं कळालं नाही? तू फक्त विठाई झालास. विठाबाई कधीच का झाला नाही? तू फक्त विठाई झालास. विठाबाई कधीच का झाला नाही? व्यवस्थेच्या चाकून जाताना तू तपासलीस बाई. आदिम ते आतापर्यंतची पुरुषाच्या कसोटीने तुझ्याही धर्माला जेव्हा जेव्हा जाग येते, तेव्हा कसे काय वाबाळेच निघाले साऱ्यांचे. विठ्ठल निरुत्तर झाला तेव्हा. यानंतर शेवटची आणि 17 नंबरची कविता आहे. ही वाचून आपण जरा विराम घेऊ. 17 नंबरची कविता या संग्रहातली शेवटची कविता आहे. या बायांनो एकत्र या. या बायांनो एकत्र या, कुंकवाच्या प्रतिष्ठेसाठी पायातल्या बोटाला बिलगलेली जोडवी आणि त्याच्या स्पर्शाने पांढरीपट पडलेली बोट आता नासून गेल्यासारखी झाली आहे. गळ्यातल्या मंगळसूत्रातल्या मण्या इतके मणी केले जातात बायांचे, फेकून दिले जातात नदीत किंवा विहिरीत. कुंकवाची गत तर काय सांगावी. दळभद्री नशीब घेऊनच अबाळ मिरवत राहत. कुंकवाचा लाल भडक रंग नेऊन आणि सडा पडतो रक्तांचा. तू कोणाशी बोलत होतीस? तुझी ओळख कशी? तुझा तो नात्याने कोण? धंदेवाली बाई बरी तुझ्यापेक्षा. हे ऐकण्याची सवयच झाली. या बायांनो एकत्र या. एकमेकींच्या हातात हात घालून आपण पुढे जाऊया. आपला छळ केलाय सगळ्या धर्म मार्तंडांनी. देवाचं रूप देऊन आपल्यावर अत्याचार केलाय. आता आता आपण आपला नवा ग्रंथ लिहूया. आता आपण आपला नवा ग्रंथ लिहूया. आपण आपले नवे वेद रचूया. आपण लिहूया आपली नवी पोथी पुराण. आपण आपल्या नव्या जगात सगळ्यांना सांगूया, बाईचा धर्म बाई, बाईची जात बाई. बाईचा धर्म बाई, बाईची जात बाई, बाईचा ग्रंथ बाई, बाईचा वेद बाई, बाईचा अभंग बाई, बाईची ओवी बाई, बाईची संस्कृती बाई, बाईचं सर्वस्व बाई, असं आपण सगळ्याला सांगूया. धन्यवाद. थँक्यू. हॅलो. धन्यवाद सर. हा हा, आता आपण काही प्रश्न, काही मतं असतील तर त्याकडे वळूया. बरं. माझी सर्व सहभागींना विनंती आहे की कुणाचा काही प्रश्न असेल तर त्यांनी कृपया चॅट बॉक्स मध्ये विचारावा. फाळके सर, हा सर. चॅट बॉक्स मध्ये एक प्रश्न टाकलेला आहे दागू सरांना. हो हो, विचार तुम्ही सर. हो हो सर, आणि कोणाचा जर नेटवर्कची अडचण नसेल तर ते पण अनम्यूट होऊन प्रश्न विचारू शकतील. तर सध्या आपल्याकडे डॉक्टर अशोक इंगळे सरांचा प्रश्न आहे. बरोबर. तो आपण घेऊया. डॉक्टर अशोक इंगळे सरांचा प्रश्न असा आहे, वेदनांकित घुंगराचे संदर्भ आणि आरपार लयित प्राणांतिक या दोन्ही संग्रहांच्या कवितेतील आशय अभिव्यक्तीच्या. मला त्या संग्रहाचा उल्लेख करायचा होता. तो चुकीनं राहून गेला आपल्या प्रज्ञाच्या संग्रहाचा. तर तो या दोन मध्ये बरंच म्हणजे विषयाच्या बाबतीत साधर्म्य आहे असं म्हणता येते. त्यांनी भेद काय आहे याविषयी विचारलं होतं, त्याविषयी काही सांगता येईल का? साम्यता तर सांगितलीच आहे, वेगळे पण काही सांगता येईल? वेगळे आशय अभिव्यक्तीच्या संदर्भात, आशय अभिव्यक्तीच्या अनुषंगाने काही भेद आहे का बा दोन संग्रहामध्ये? नाही, दोघांनाही त्याच प्रकारचं असं म्हणजे त्या विठाबाईच्या माध्यमातून संदेश द्यायचा होता स्त्रियांच्या बाबतीत, असं एक साम्य त्याच्यामध्ये आढळते दोन्ही संग्रहामध्ये.
काही साम्य आहे दारोगा सर. हो. पण त्या दोन्ही कवितेच्या आशय अभिव्यक्तीमध्ये काही आपल्याला भेद सांगता येईल का? जर सांगितलं तर मला बरं होईल. हो. तर साधारण मला ही जी आहे त्यांनी म्हणजे महादेव गोरख कांबळेची कविता आहे ही उपयोजनाच्या दृष्टिकोनातून म्हणजे दोन पैलू बाईचे शोषणं आणि मांडणं असे दोन पैलू महादेवच्या कवितेत मला दिसतात. म्हणजे उपयोजनाच्या दृष्टिकोनातून जर त्याचा विचार केला तर तिच्या म्हणजे एखाद्या सांगण्याच्या सर आपण खूप छान मांडणी केली आणि मला ती मांडणी भावली सुद्धा. एक सहज मी दोन्ही संग्रह वाचल्यामुळे हो ना आलं लक्षात माझ्या. वाचल्यामुळे आपल्याला काय भेद वाटतो असं सहज माझा प्रश्न आहे. हो. तर अशा प्रकारचा हा म्हणजे उपयोजनाच्या पातळीवर म्हणजे जी जेवढी बोलली यामध्ये बोलायला लावलं महादेवनं तिला ते तेवढं प्रज्ञाच्या संग्रहामध्ये वेगळ्या दृष्टीने सामाजिक अंगानं ती हे झालं. पण वैयक्तिक अंगानं जे उपयोजन आहे वैयक्तिक अंगानं जे सांगण्याचं बळ यामध्ये ओतलेलं आहे ना महादेवनी आपल्या कवितेमध्ये हिच्या माध्यमातून विठाबाईच्या माध्यमातून ते प्रज्ञाच्या कवितेमध्ये मला असं थोडं हे दिसतं. एवढंच मला भेद सांगते. यानंतर एक वर्षा थोटे यांचा प्रश्न आहे. ते विचारत आहेत, विठाबाई सारख्या व्यक्ती आहेत म्हणून घरातल्या आई बहिणी सुरक्षित आहेत हे जरी सत्य असले तरी कवीला पुरुष प्रधान संस्कृती स्वागतार्ह आहे असं जाणवतं का? पुरुषांना पुरुष प्रधान संस्कृती स्वागतार्ह आहे कवीला असे जाणवते का? काय यामध्ये चांगल्या प्रकारची आहे ना स्वागत चांगल्या म्हणजे ज्या विचार करणारी समजा समजून घेणारी संस्कृती स्वागतार्ह असतेच कोणत्याही. त्यांचा प्रश्न मी पुन्हा वाचतो सर म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. विठाबाई सारख्या व्यक्ती आहेत म्हणून घरातल्या आई बहिणी सुरक्षित आहेत हे विधान जरी सत्य असले तरी कवीला पुरुष प्रधान संस्कृती स्वागतार्ह आहे असे या विधानावरून जाणवते का? म्हणजे पुरुषांना ही म्हणजे संस्कृती का? ही संस्कृती पुरुष प्रधान संस्कृती ना. वर्षा मॅडम बोलतात त्या मी त्यांना अनम्यूट करतो म्हणजे त्यांना बरं बोलता येईल. हॅलो, आवाज येतोय का मला? बोला. नमस्कार. नमस्कार. मी हा प्रश्न कवीच्या दृष्टीने विचारलाय. मी सगळ्या पुरुषांना गृहीत धरलेलं नाहीये. मी कविता संग्रह म्हणजे पुस्तकाबद्दल बोलताय आहात तर मला असं विचारायचंय की कवीने जे विधान केलेलं आहे आणि ते सगळ्यांना माहिती आहे की व्यक्ती आहे किंवा तमाशा आहे किंवा दासी प्रथा आहे याच्यामुळे घरातल्या स्त्रिया सुरक्षित आहेत. पण जेव्हा आपण लिखाण करतो तेव्हा एक ते पुढच्या काळाला जात असतं म्हणजे आपण लागतो तर हे जे विधान केलं आहे कवीने तर त्याच्यावरून असं तुम्हाला जाणवतं का एक समीक्षक म्हणून की त्यांना पुरुष प्रधान संस्कृती स्वागतार्ह आहे असा माझा प्रश्न. मला तर काही जाणवत नाही कारण कवितेच्या दृष्टिकोनातून मला ते हे केलेलं आहे कवितेच्या दृष्टिकोनातून. हॅलो हा सर बोला आवाज येतो. तर हॅलो रेणुकादास सर बोला. सरांचं उत्तर जर झालं असेल तर मी बोलतो वर्षाताईंच्या प्रश्नावरती थोडस. सरांना जर बोलायचं असेल तर त्यांनी अगोदर बोलावं. नाही बोला सर बोला. खरं तर तुमचं उत्तर यावर काय असेल हे आधी जाणून घ्यायला आवडेल. जर उत्तर द्यायचं असेल तर देऊ शकता तुम्ही. तुम्ही बोला म्हणून बोला. बर मला यावरती असं म्हणायचं आहे की तमाशा हा जो लोकप्रकार आहे एकीकडे या लोकप्रकाराचं लोकप्रकार किंवा कला म्हणून उदात्तीकरण होताना दिसतंय आणि दुसरीकडे प्रत्यक्ष ज्या भटक्या विमुक्त किंवा
कनिष्ठ जातीय जातींमधले जे लोक याचे बळी जात आहेत त्यांचा दृष्टिकोन आणि इतरांचा दृष्टिकोन हा मुळात वेगळा आहे. भटक्या विमुक्तांमध्ये तमाशा बंदच केला पाहिजे पूर्णपणे अशा पद्धतीची आंदोलनं सुद्धा झालेली आहेत. आता वर्षाताईंचा जो प्रश्न होता तो प्रामुख्यानं कवीच्या दृष्टिकोनाला अनुलक्षून आहे. म्हणजे कवींचा याकडे पाहण्याचा काय दृष्टिकोन आहे. एकदा नामदेव ढसाळ आणि तारा भवाळकर यांच्यामध्ये तो वाद सुद्धा अशा या विधानावरून झालेला होता. तर मला असं वाटतंय की अपेक्षा आपली ही असायला हवी की कवीचा दृष्टिकोन कवी म्हणून महत्वाचा आहेच, परंतु सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या मानव केंद्री असा कुठला विचार आपल्याला स्वीकारार्ह आहे याची सुद्धा थोडीशी चिकित्सा आपण करायला हवी असं मला वाटतं. तर या कविता संग्रहाच्या दृष्टिकोनातून जी विठाबाईनं कलेच्या बाबतीत जी मेहनत घेतली होती, कारण तिचा सगळा जीव त्या कलेमध्ये होता, कला म्हणून. तर नंतर त्या कलेचं व्यासपीठ व्हावं, कलेचं व्यासपीठ झालं पाहिजे, किंवा या व्यासपीठ झाल्यामुळे आपल्याकडे पाहण्याचा जो समाजाचा दृष्टिकोन आहे, समाजाचा दृष्टिकोन बदलेल असं त्यांच्या या कविता वाचन केल्यावर, कविता समजून घेतल्यावर असं आपल्याला कळतंय. एक उदाहरण जर घेतलं समजा, तर आपण एक उदाहरण घेऊया. जेव्हा सुरेखा पुणेकर याच याच्यावर स्टेज गाजवते आणि तिला या कलेबद्दल किंवा यातल्या सगळ्याबद्दल प्रतिष्ठा मिळते, सगळ्या म्हणजे त्याच प्रकारच्या त्याचा म्हणजे मिळते. ती अशा प्रकारची प्रतिष्ठा त्या काळात किंवा पुढच्याही काळात कोणत्याही संस्थेनं, कोणत्याही सामाजिक संस्थेनं किंवा एकंदर राजकीय परिवेशानं मिळवून दिली नाही, अशी एक खंत मला या कवितेतून दिसते आहे. हॅलो. सर, यानंतर एक प्रश्न आहे दिलीप कुमार सूर्यवंशी, डॉक्टर दिलीप कुमार सूर्यवंशी यांचा. ते विचारत आहेत की विठाबाई भाऊ मांग नारायण गावकर यांच्याविषयी थोडक्यात काही माहिती सांगू शकाल का? नाही, मला तात्पुरती माहिती आहे, जेवढी या संदर्भात होती तेवढी. तुमच्या उत्तरांमध्ये आली आहे तशी बऱ्यापैकी. म्हणजे तिचे हाल झाले खूप. नवरा जो होता त्यानं खूप तिला नाळलं वगैरे, अशा प्रकारची अशी जुजी माहिती आहे, पण त्याला अशा प्रकारचं मला चरित्र वगैरे कमी वाचलेलं नाही आहे त्याने. बरं. पूर्णाशानं ती बाई काढेल असं. कवितेवरून साधारण अंदाजाने मी सामाजिक परिवेशाचा किंवा त्याच्या संयोगानं येणाऱ्या सामाजिक परिवेशाचा मी असा एक भेद घेतलेला या टिपणामध्ये. तेवढंच. ठीक. सर, एक प्रश्न आरती गायकवाड यांचा आहे. त्यांनी तुम्ही बोलताना जे एक विधान आलेलं आहे त्याच्या आधारे त्यांनी ते प्रश्न विचारला आहे. त्या म्हणतात की विठाबाईचं दुःख आणि इतर स्त्रियांचं दुःख जवळपास सारखंच आहे हे म्हणणं कितपत योग्य आहे, त्याच्यामध्ये असं त्यांचा प्रश्न आहे. नाही, भिन्न आहे. दुःखाच्या प्रती म्हणजे दुःखाचं जे सगळं आहे भिन्न आहे. अशा एकाच स्वरूपाच्या असतील असं काही नाही. त्यांची त्या झळ जी आहे, ज्याची दुःखाचा जो गॉथिक असा एक हे आहे, तो समान आपण समजू, पण त्याच्या जगण्याच्या किंवा त्यांच्या असण्याच्या भिन्न अशा तरा आपल्याला दिसतात. त्या एक नाही, त्याची त्या दुःखाची जी एक जाणीव आहे किंवा या दुःखाचं एक हे आहे, तो आपल्याला हे वाटतं बाईचं दुःख म्हणून असं आपण म्हणू शकतो. भगवान. हा सर, बोला. मी विचारू का? हो, बोला. दागो सर, नमस्कार. हेमंत खडके बोलतोय. हॅलो. आवाज येतोय सर, बोला. खूप सुंदर विवेचन केलं दागो सर, आणि नेहमी तुम्ही अतिशय अशी पक्की सैद्धांतिक मांडणी करता कोणत्याही विषयाला हात घालताना. ती तुमची शैली इथे पण दिसते. दागो सर, माझा आवाज येतोय का? हेमंत खडके बोलतोय. नमस्कार. खूप नेहमी सारखे. येतो का माझा? हो, येतोय. येतोय. हॅलो. हो, येतोय सर आवाज. सर बोलत आहे. हो, येतोय.
तर हा, बोला. नेहमी सारखीच म्हटलं तुम्ही पक्की सैद्धांतिक चौकट घेऊन बोलता नेहमी, त्या शैलीत तुम्ही याही वेळी मांडणी केली. चांगलं विवेचन केलं. कविताही फार भेदक आहेत त्या. सर, मला थोडं असं आता विचारायचं आहे. आवाज गेला का पहा बरं. आज हे अच्छा. डागो सर, आवाज येतोय सर तुमचा? हॅलो. आमचा आवाज येतोय का तुम्हाला? बहुतेक त्यांच्याकडे नेटवर्कची अडचण येते. अच्छा. आवाज येतो. हा, आवाज येतोय सर? दागो सर, आवाज येतोय का माझा? बहुधा हा, तिकडे दिस. बहुधा त्यांच्याकडे काही अडचण येते. हा, ठीक आहे, नंतर विचारू. आता आलाय सर? हा, दागो सर, आवाज येतोय का माझा? आवाज नाही. बहुतेक त्यांच्याकडनं आवाजाचं थोडं. हा, ठीक आहे, त्यांचं सुरू झाल्यावर विचारू. हो. हा, दागो सर, आवाज येतोय? हा, आमचा आवाज येतोय का तुम्हाला? आवाज नाही. हॅलो भगवान. हा सर, माझा आवाज येतोय तुम्हाला? हॅलो. बहुतेक काहीतरी अडचण आहे सरांकडे. मी सरांशी संपर्क करून बघतो एकदा. हॅलो. हा सर, आता आमचा आवाज येतोय का? नाही, आता येत आहे. आता हा येत हा हा, हा, बोल. ठीक आहे, ठीक हा, हा. मला काहीच ऐकायला नाही आलं आतापर्यंत. आहे. हा, बरं, बोल. खडके सर हा. बोलणार होते. मी सर बरं, बोला. बरं. हा, दागो बोला. सर. हा, नमस्कार. हा, नमस्कार. नेहमी सारखीच खूप चांगली सैद्धांतिक चौकट घेऊन थँक्यू. मांडणी झाली. विवेचन फार फार चांगलं झालं आणि कविता हो. सुद्धा फार भेदक आहेत. मला हो. थोडंसं वेगळं विचारायचं आहे. म्हणजे असे तुम्ही जे उपयोजन आणि 2 भाग केले ते मला पटले. मला थोडं की जसं चरित्रात्मक कादंबरी हा प्रकार रूढ झालाय आपल्या मराठीमध्ये, आपण तो मान्य करतो, त्याची सैद्धांतिक चिकित्सा झाली आहे. पण अशी सलग दीर्घ चरित्रात्मक कविता हा प्रकार पहिल्यांदाच येतोय का या निमित्तानं? तर नाही, असं झालेलं आहे बरंच. याच्यामध्ये 2-3 भागामध्ये मांडलेलं आहे. किंवा मंगेश नारायणराव काळेची कविता घेतली तर अशा वेगवेगळ्या अंगाने ती व्यक्त होत जाते. अशा प्रकारचं झालेलं आहे. तर स्त्रियांच्या बाबतीतलं म्हणताय का तुम्ही? नाही, एकाच व्यक्तीच्या चरित्रावर संपूर्ण कविता संग्रह हा प्रकार आपल्याकडे झाला आहे का याच्या आधी? हो, राजा शिवराय नावाचं एक महाकाव्य तर पूर्वी होऊन गेलेलं आहे ना. आणि ते कुंटे नाही सर, कुंट्यांचं जे आहे, ममो कुंट्यांचं जे राजा शिवाजी हे महाकाव्य आहे, तर तो महाकाव्य हा प्रकारच आपण कॅटेगरी म्हणून म्हणजे वर्ग त्याचा वेगळा करतो महाकाव्याचा. आपण साधारणतः तुम्ही जे वाचन केलं आज हे भावकवितांच्या क्षेत्रातलं आहे ना. म्हणजे मी महाकाव्य मी समजू शकतो की ते शिवाजींच्या म्हणजे पण भावकवितेतून एखादं चरित्र साकार करणं किंवा संपूर्ण एक संग्रह चरित्रात्मक असणं हा प्रकार मला पहिल्यांदा वाटतोय. म्हणून मी नाही, मराठीत असा काही फारसा असा हे झालेला नाही, रूढ झालेला नाही. व्हायला पाहिजे. म्हणजे मग आता चरित्रात्मक कादंबरी सारखा चरित्रात्मक कविता असं एक आपण असा एक प्रकार रूढ व्हायला पाहिजे खरं तर. हा, बस एवढंच. किंवा वर्गीकरणासाठी किंवा अभ्यासासाठी ते अधिक सोयीचं होईल. त्याचं वर्गीकरण अधिक चांगल्या प्रकारे करता येईल त्या चरित्रावर प्रकाश टाकायचा असेल तर. आणि त्याची सैद्धांतिक मांडणी सुद्धा करता येईल त्याची. खूप चांगली सूचना, खूप चांगली आहे तुमची सर. नाही, तुमचं विवेचन खूप छान झालं आणि कविता आता उत्सुकता वाढली आणि वेगळं काहीतरी ऐकल्याचं समाधान आहे. धन्यवाद सर. थँक्यू व्हेरी मच. मला वाटतं उत्तम कांबळे यांची नागनाथांना नायकवाडी यांच्यावरती पण एक कविता आहे. मला वाटतं ती अशा पद्धतीची कविता असावी, चरित्रात्मक. खडके सर बरोबर आहे. हो. मी नाही वाचली, माझ्या वाचनात नाही. हा, मी बघितलं होतं, मला आठवलं म्हणून सहज मी एक संदर्भ सांगितला. बरं झालं, थँक्यू. सुप्रिया गायकवाड मॅडम यांचं एक मत आहे जे आपल्या मांडणीच्या घेऊन आलं. मी ते या ठिकाणी वाचतो. प्रश्न नाही, तो मतच आहे. विठाबाई
हा, विठाबाई आहे म्हणून घरातील स्त्रिया सुरक्षित आहे असे आपल्याला म्हणता येणार नाही. भारतीय जातीपितृसत्तेने वरच्या जात वर्गीय पुरुषांच्या लैंगिकतेची गरज भागवण्यासाठी गणिका, मुरळी, तमाशा, वेश्या, जागतिकीकरणात डान्स बार इत्यादींची सोय केली आहे. ह्या सोयीमुळे स्त्रिया सुरक्षित आहेत असे म्हणता येत नाही, कारण तसे असते तर बलात्कार, लैंगिक हिंसा, विनयभंग या घटना घडल्याच नसत्या, असं त्यांनी आपल्या याच्यावरती बरोबर आहे. एकदम एकदम थँक्यू त्यांना. खूप चांगलं. हा. यानंतर काही प्रश्न, एक अशोक गायक इंगळे सरांचाच प्रश्न आहे, त्यातलं थोडं विधान मला म्हणजे त्यात 1-2 शब्द मिस आहेत बहुतेक. सर, माझा आवाज येत असेल तर तुम्ही प्रत्यक्ष विचारता का इंगळे सर? बहुतेक इंगळे सरांपर्यंत पण आवाज पोहोचत नाहीये. हा, अशोक इंगळे सर, माझा आवाज येतोय? अडचण आहे बहुतेक त्यांच्याकडे. जरा प्रॉब्लेम आहे. आता सध्या तर ग्रुपवर स्मिता हाळभूषण यांचा एक प्रश्न आहे. कविता संग्रहातून कवीने स्त्री जाणीवेला हात घातला की सामाजिक जाणीवेला? मला वाटते आता हा तसा काही वेगळा प्रश्न नाही, पण काही तर स्त्रीच्या माध्यमातून सामाजिक जाणीवेला असंही म्हणता येते. छाया असा सगळा तो परी घेतोच त्याच्यामध्ये, सामाजिक परी प्रकर्षाने येतोच त्याच्यामधला, आहे की नाही? हो. शीला घरडे यांचा एक प्रश्न आहे, पोटासाठी नाचते मी या लावणीबद्दल काही सांगता येईल का? नाही, मला माझा लावणीबद्दलचा अभ्यास नाही. बरं. मला वाटलं याच्यामध्ये काही एक संदर्भ आला असावा म्हणून तो घेतला. संदर्भ आहेत त्याच्यासाठी, त्या सगळ्या आहेत, त्यांच्या लेकरांबद्दल आहे, त्यांच्या नवऱ्यांबद्दल आहे, तर अशा बऱ्याच संदर्भ आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे. आता बऱ्यापैकी तर आपण प्रश्न घेतले आहेत चॅटबॉक्स मध्ये. इंगळे सरांचा प्रश्न या ठिकाणी ते आता सध्या नेटवर्क मध्ये नाहीत, त्याच्यामुळे जरा अडचण आहे. पण आणखी कुणाचा एखादा प्रश्न असेल तर तो एक शेवटचा प्रश्न म्हणून आपण घेऊया आणि आजच्या या कार्यक्रमाचा समारोप करूया. तर माझी विनंती आहे, सहभागीपैकी कुणाला प्रश्न विचारायचा असेल तर एक प्रश्न अनम्यूट होऊन कृपया आपण विचारावा, किंवा नेटवर्कची अडचण असेल तर चॅटबॉक्स मध्ये विचारावा. हॅलो सर. हा, बोला बोला इंग्लिश. हे लक्ष्मण सोळंके सर बोलत आहेत. बोला सर. कवीनं विठाबाईच्या माध्यमातून विठ्ठलाशी संवाद साधलेला आहे. त्याच्यात रुक्मिणी ही दुर्लक्षित राहिलेली आहे, तर मग कवीला नेमकेपणाने त्या स्त्रियांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करायचे का? पुरुष सत्ताक पद्धतीबद्दल किंवा पुरुष वर्चस्वाचं विठ्ठलाकडं ते मागणी घालतात की विठ्ठलाला जाब विचारतात का रुक्मिणीला का दुर्लक्ष केलं? तर म्हणजे विठ्ठलाला विचारणं म्हणजे पुरुष सत्ताक पद्धतीला यालाच विचारणं आहे असं मला वाटतं. विठ्ठल हे रूपक आहे का नाही, रूपक उभं केलेलं आहे कवीनं. तर सर, स्त्रियांची दुःख शक्यतो बऱ्याच कवीने की रुक्मिणीला किंवा प्रत्यक्ष पुरुष सत्ताक ईश्वराला विचारता स्त्री सत्ताक ईश्वर म्हणजे देवतेला विचारलेले प्रश्न शक्यतो संवाद साधलेला आहे. मात्र इथं विठ्ठलाशी संवाद साधलेला आहे, म्हणजे नेमकं त्याच्यातली काय आपल्याला म्हणजे पुरुष प्रधान संस्कृतीला विचारलेला प्रश्न आहे असं म्हणायचं आहे, म्हणजे असं तुला म्हणजे त्यांना म्हणायचं आहे. थँक्यू सर. हो, ठीक आहे. आणि बरेचदा विठ्ठल हे मला वाटते आई रूपामध्ये पण बघितला जाते, आई रूपामध्ये पण काही संतांनी बघितलेलं आहे. त्यामुळे पण तो संवाद ते साधत असावा. गारानं जे आहे, गारानं मांडलेलं आहे समजा त्यांनी. भगवान. हा सर, बोला. दागो सर, एक पुन्हा डोक्यात आलं असं की विठाबाई ह्या तशा हाडाच्या कलावंत आणि नाच गाणं याच्यातच तो कलेचा धर्म त्यांनी आयुष्यभर निष्ठेनं जोपासला, सगळा संघर्ष करत. ह्या कविता लिहिताना म्हणजे ज्यांनी जे काव्यलेखन केलं तर त्यांनी त्या कलात्मक प्रेरणा ज्या होत्या विठाबाईंच्या, त्याच्या म्हणजे ज्या कलेत रमून जाणं त्यांचं, किंवा त्या घुंगराच्या नादात हरवून जाणं, संगीताच्या सुरांमध्ये दंग तादात्म्य पावणं, तर त्या अंगानं विठाबाईचं व्यक्तिमत्व उभं राहतं का कवितेतून? या
नाही, पूर्णपणे सामाजिक परिवेशाचीच ही कविता आहे त्याच्या बाजूला. हा असं तिथं असं नाही, मला नाही जाणवलं याच्यामध्ये. हा म्हणजे कलावंत विठाबाई ह्या थोड्या बाजूला पडतात असं वाटतं. हो हो, त्याचा दुःखाचा घेरच आला सगळा. हा 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 ठीक दुःखाचा आहे जो घेर आहे का नाही, तो घेर आला. हा 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 हो सर. ठीक आहे थँक्यू. धन्यवाद सर. मला वाटतंय बऱ्यापैकी आपण प्रश्न घेतलेच आहेत. आता समारोपाकडे येऊया. लॉकडाऊन स्पेशल डिजिटल फोरम द्वारा आयोजित पुस्तक समजून घेऊया या उपक्रमाच्या 45व्या दिवशी आपण मराठीतील ज्येष्ठ समीक्षक दागो काळे सर यांकडून महादेव गोरख कांबळे यांच्या वेदनांकित घुंगराचे संदर्भ या कविता संग्रहाचा परिचय आपण करून घेतला. हा परिचय करून देताना आपण सर्व महाराष्ट्रभरातले सहभागी या ठिकाणी उपस्थित राहिले. मी सर्वांचे फोरमच्या वतीनं आभार मानतो. विशेषतः दागो काळे सरांचे आभार मानतो की त्यांनी या संपूर्ण उपक्रमामध्ये सहभागी होऊन दुसऱ्यांदा आमच्या स्टेजवरती ते आलेत आणि या ठिकाणी त्यांनी मांडणी केली. त्याबद्दल मी फोरमच्या वतीने सरांचे मनपूर्वक आभार मानतो. उद्या आपण एका नव्या पुस्तकाचा परिचय करून घेणार आहोत. या पुस्तकाचं नाव आहे सदा हसन मंटो लिखित मंटो की सर्वश्रेष्ठ कहानिया. या पुस्तकाचा परिचय आपल्याला निखिल बैसाने हे करून देतील. ते अमळनेर येथे असतात. माझी सर्व सहभागींना विनंती आहे की उद्या पुन्हा 4 वाजता आपण या पुस्तकाचा परिचय करून घेण्यासाठी एकत्रित यावं. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.